तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। सकाळीच आता आजीन मी निघालोय मेथीची भाजी घेऊन बाजारात विकण्यासाठी। चला वो दिली भाजी आता 3.5 रुपयांनी। सूर्य उगला नाही अजून। काय बाजार चालू आहे भो, 3.5 रुपयाला एक सुरी। आधी 3 लाख मागत होते, बळत बळत 3.5 केले। चला आता घरी जाऊ। बघा हे मारवेल गवत कशी पेंडी आहे दादा, 20 ला एक आहे का? चलो, ते मारवेल गवतची कांडी ना मागच्या वेळेस घेतली, ते उठली बर का तिथे आहे ना। आता घेतला असतो ते कांडीवाला दिसलंच नाही मला त्याच्यामुळे। चलो बो, आल्या पहिली शेकोटी केली, शेळ्या आणि गौरी पण आली आता शेकायला। काल खरं आपल्याला बाहेर कोंबड्या सोडायच्या होत्या बरं का, पण काल सोडता नाही आल्या। आज नक्की सोडू आपण बाहेर, पण त्या बाहेर जरी सोडले नाही कोपऱ्यालाच बसणार त्यांना, तशी हळूहळू सवय लावावं लागणार। आपल्यालाच घेऊन फिरावं लागेल, नंतर परत कोंडून टाकायचे तासाभराने, परत उद्या आहे ना 2-1 तास सोडायचे, असंच करावं लागणार त्यांना, सवय लागूच तर। मस्त जाळ झाला गड्या आता। बोकड्या लागला येड्यावानी करायला आता पाठीनला। आई आई नुसतं पळतोय माग, कसं येड्यावानी करायला लागला शेळ्यांना आता। अरे चल चल जरा थांब ना, मोठं होऊन दे त्यांना जरा। लागला येड्यावानी करायला तू, हा माग जाशीन भातशीन। पोटाला आहे ना एक गोणी बांधावं लागेल, नाही ते एवढ्याला बारकाल्या शेळ्या गाभण करीन पाठ्या। ते लागलं येड्यावानी करायला आता। काय टक्कर मारायची मार। बाबा आले आता चहा घेऊन। बोकडे येड्यावानी करायला लागलाय शेळ्यांना आताच, त्याला आता ते पोत बांधावं लागेल पाठीला, नाही तर ते बारकाल्या शेळ्या गाभण करून टाकीन। नाही त्या शेपूट दाबीत आहेत त्या तसं अजून। आता हिला येड्यावानी करीत होता। खुराक टाईम। बारकाल्या 4 पाठी आणल्यात आज, यातली एक वाकड्या शिंगाची आहे ना, ती पण बारीक आहे, तिला पण आणलंय, आणि 2 मोठ्याच ठेवल्यात। बाकी आपलं बोकड बिकड इकडे खाऊ राहिल्यात मस्तपैकी ओके मध्ये। यांनी संपूर्ण घेतलं भाऊ, काय म्हणावं यांना, इकडे भागीदारी करावं लागेल तर मला। 1 2 3 4 ला आता आहे ना एवढं संपलं, कोंडून घेतो या दोघीला, कोंडतो थोड्या वेळाने, मग बोकड्याला ठेवावं लागेल थोडं खायला। पाठीनला जर आपण पावशेर देत असो किंवा 200 ग्रॅम देत असो ना, कधी बी बोकड्याला 150-250 ग्रॅम 300 ग्रॅम आज दिलं पाहिजे खाद्य। त्याच्यामुळं आता कोंडून घेतो यांना आता। भाऊ एसटी नाही लागायची इकडे, अय भाऊ एसटी नाही लागणार इतक्या लवकर तुला, चल इकडे चल इकडे, रस्त्यावर नको उभं राहू। सकाळी सकाळी असा नाश्ता भेटला का म्हणजे कसं दिवसच एकदम भारी जातो। आता विषय असा आहे की बाबा आहे तिथं दाराकडं, मी थोडे भजे तळीत होतो, म्हणलं बाबाला मी भजे तळून आलो, मी केलेत बरं काही भजे। आता बाबा आम्ही मस्तपैकी नाश्ता करू। कसे झाले भजे बघा बरं एकदा खाऊन। कशाचे? इकडचे खा फक्त, इकडे पालक आणि कांदा। ते खा, पहिलं गाणं मीठ नव्हतं, वावा नव्हता, दुसऱ्या गाण्यात वावा होता, मीठ नव्हतं, तिसऱ्या गाण्यात तिन्ही पण आहेत, पण आता सगळे मिक्स झालेत, कोणतं कोणाला लिहित काय सांगता नाही। परफेक्ट झाले ना। मिरची घ्या मग। बटाटा बघा ना कसं आहे, बटाटा बघा ना, एक खा एक खा, खायचं नाही आपल्याला ते हृदयामुळं, पण काय नाही वरती या काय, बटाटा भारी आहे ना। चला भाऊ, हे 1 आणि हे 2 आणि 3 राहिलेत। पहिलं वाफ भरत अर्धा भरलाय, पहिला ते फुटला असं तिकडे, त्याच्यामुळं कशा वांब्या आल्यात गावाला धरा बरं, तेव्हा कशा वांब्या आल्यात गावाला आता। इकडच्याच साईडला आल्या बरं का एवढ्या टप्प्यात, हे जे दिसतंय ना एवढ्याच टप्प्यात आल्यात। आता आहे ना अजून 5-6 दिवसात आहे ना सुरू पण होत्या सगळीकडे यायला। नशिबातच नव्हती मिरची,
पडली गाडी पडली ती ताटातून खाली जाऊ द्या. चला दारे धरून झाले का आपण कोंबड्या सोडू बाहेर थोड्या वेळ. बाबा आम्ही दोघं पण लागतो कारण की कोंबडे इकडे तिकडे पळते त्याच्यामुळं ते दोघं पण लागतो ना आम्ही. आता भाषा काय उभं राहिले काय माहिती. एक तर इतकं मस्त वातावरण झालं आणि त्यात पाईपलाईननी येड्या दागा देऊ राहिली. ते आता कॉक बंद केला होता त्याच्यामुळे झालं होतं राडा. बापरे एक तर भिजीन भाऊ. ओके हे किती पाणी झाली ते आता मी कॉक बंद केलता ना हे कॉक तवा ते उडलं पाणी. हा किती मस्त वातावरण झालंय भाऊ उन्हाळ्याचं एकदम. उन्हाळा तर लागलाच आहे तसा बी नासा बी पण वारं सुटलं एकदम गार त्याच्यामुळे मस्त वाटतंय. आता त्या दिवशी जे आपण केळी लावल्या होत्या ना बघा किती मस्त रोपल्यात आता. आणि तुम्हाला जे सकाळी मी कांडी गवत म्हणलं ना ते इथं आहे हे बघा ते पण मस्त उगलं आहे आता. हे सगळं इथपर्यंत आहे असं ते. मका पण एकदम मस्त झाली हे बघा. केळी इथं जळली वाटतं ही एक ती एक जळली वाटतं नाही हाय गाड्या उगली ती बारीक उगली बघा किती बारीक उगली. मागचा गेला एक आठवडा राजहंसला आहे ना मनसोक्त असं आंघोळ करायलाच नाही भेटलं म्हणजे पाहायलाच नाही भेटलं. त्यांची बाग किती मस्त आंघोळ चालली आता. हे इथं मादी आंघोळ करून राहिली. इथं बाकीचे 3 नर बसलेत मस्त अंग स्वच्छ केलंय बघा ना. किती असे पंख एकदम असे फुलवले सगळ्यांनी असे एकदम व्हाईट व्हाईट वाटायला लागलेत आता सगळ्यांनी. बघा प्रत्येकाने आहे ना एकदम असे पंख फुलून घेतलेत एकदम आतली सगळी घाण काढून टाकली. कशा आंघोळ चालली. मी अजून पाणी सोडलंय तसं आहे पाणी भरत होतो मी प्यायला शेळ्यांना म्हणलं चला अजून पाणी देतो सोडून म्हणजे अजून पावते मनसोक्त. इकडं बी सोडलंय झाडाला पण पाणी होतं आपल्या. बघा आता हे दोघं झाले एकदम फ्रेश. ते एक पंख तुटलेला तो एक राहिलाय फक्त फ्रेश व्हायचा तो पण मस्त चाललंय त्याचं. आणि इकडं मादीची तर मजाच चालली एकटीच हवा करून राहिली एवढ्या मोठ्या पूलमध्ये. चालला नर. हां आता मस्त आंघोळ होईल. इकडे आहे ना त्याला भेटतच नव्हतं आंघोळीला चांगलं खोलगट नाही ना इथं. हां इथं चांगलं खोलगट आहे मग मस्त डुबून डुबून आंघोळ करीत वाटत्या. ओके चला कोंबड्या सोडतो शेळ्या खाऊ राहिले तिकडं तवर. चला रे चला बाहेर वा चला चला बाहेर. खोड्या 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 खोड 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 खोड. कोंबड्याला घ्यायला आलोय तुला नाही वय बाहेर चला बाहेर. गाठी कुठे हां वय बाहेर चला बाहेर चला रे कोंबड्या हो. चला 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 अरे वय ना बाहेर चला. खोड्या 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 खोड 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 खोड. बाहेर जायचंय आपल्याला पहिलवान जायचं अवघड आहे बाबा. यांना यासाठी 2 जण लागतात बाहेर काढायला. पण आता बाबा यांनी नेमकी गावताला पाणी सोडलंय. बाबाला म्हणलं तुम्ही गावताला पाणी सोडा मी तवर यांना आहे ना बाहेर घेतो. चला बा बाहेर चल 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 चला 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 चला. हां 2 राहिले तुम्ही 3 आहेत का. चला इकडे इकडे. आता इकडे केलाय गोल गोल रिंगाने ते गेला. चला हो तिकडं चला उन्हात पळा थोडं उन्हात पळा. खोड्या खोड्या खोड 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 खोड. कोंबड्या तर सगळ्या सोडल्यात मस्त पैकी बाहेर आता. पण त्या काय करू राहिल्यात अजून घाबरून राहिल्यात त्याच्यामुळे आहे ना त्या हेच व्हाय ना. हे काही दुखणी आहे काय झालं ही चिनी कोंबडी काही कळा ना मला. डोळे असे कसे आहेत काय माहिती चिनी कोंबडीवाणी एकदम का जरी काय माहिती बाबा. हाय ॲक्टिव्ह आहेत सगळ्या तशा मस्तपैकी. तर शेळ्यांचा आवरला आता थोडा आराम करतो मी पण. आता राजहंसची मजा झाली बुवा आज खरी. फुल मजेत पाहू राहिलेत. हां 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 पाहू भाऊ पाहू.